तर शरद पवार सुप्रिया सुळे भाजपसोबत जाणार नाहीत आणि जर हे नेते भाजपसोबत गेले तर मी पवारांची माफी मागून वेगळा निर्णय घेईल असं वक्तव्य आमदार रोहित पवार यांनी केलंय. झी 24 तासच्या टू द पॉइंट या विशेष मुलाखतीमध्ये रोहित पवार यांनी हे विधान केलंय की सत्तेत तुम्ही पण जाणार, तुमचा पक्ष सत्तेत जाणार. आता चांगल्या पत्रकारांनी जर तरचे प्रश्न विचारून असं म्हणतात, पण तरीसुद्धा ही एक आपण वेगळी केस म्हणूया, कारण त्याच्यामध्ये शक्यता अमाप आहेत आणि समोर ओपन आहेत. परम्युटेशन कॉम्बिनेशन अनेक समोर आहेत तिथे. अशी समजा भूमिका जर असेल पक्षाची की भाजपसोबत जाऊया, तर अशाच रोहित पवारांची काय भूमिका असेल? माझी विरोधात राहूया. तर पण खुद्द पवारसाहेबांनी सुप्रियाताईंनी अशी भूमिका घेतली तरी पण माफी मागावी लागेल आणि मला वेगळा निर्णय घ्यावा लागेल. तुम्ही त्यांना पवार म्हणजे अशा केसमध्ये तुम्ही शरद पवारांना आणि सुप्रिया सुळेंना सोडणार? पण मला विश्वास साहेबांच्या विचारावर मी आहे. शक्यता म्हणून विचारलं. शक्यता होऊच शकत नाही. साहेब भाजपवर जाऊ शकत नाही. जाऊ शकत नाही, पण मधल्या काय चर्चा आमच्या ज्या कानात त्याच्यामुळे तुम्हाला विचारलं. पण तुम्ही म्हटलं स्पष्टपणे, आता कशाला त्याच्यावर तुम्ही मागे जातात की तुम्हाला वेगळा विचार करावा लागेल अशा केसमध्ये जर पार्टीने जर निर्णय घेतला तर. तर मोठं विधान रोहित पवार यांनी हे केलेलं आहे आणि या संदर्भात आणखी सविस्तर चर्चा करूया. आमच्या प्रतिनिधी सीमा आढे आपल्याबरोबर जोडल्या गेल्यात. सीमा, एकंदरीतच टू द पॉइंट या विशेष मुलाखतीमध्ये रोहित पवार यांनी अनेक महत्त्वाची विधानं केलेली आहेत. राष्ट्रवादीमधून अर्थातच यातल्या सगळ्या प्रतिक्रियांसंदर्भात काय नेमक्या पुढे आणखी रिॲक्शन्स येतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र रोहित पवारांचं हे विधान खूप महत्त्वाचं आहे. जर शरद पवार सुप्रिया सुळे भाजपसोबत गेले तर मी माझा निर्णय वेगळा घेईल, माफी मागेल आणि मी वेगळा निर्णय घेईल असं त्यांनी म्हटलंय. नक्कीच अनुपमा, जेव्हा अजित पवार होते तेव्हा त्यांच्या उपस्थितीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठीच्या अनेक बैठका पार पडल्या आणि कुठेतरी हे विलिनीकरण होणार होतं आणि त्यानंतर सरकारमध्ये सामील होण्यासाठीच्या हालचालीसुद्धा या सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं. फार तर नेते हे जर तरच्या प्रश्नावरती बोलत नाही, मात्र काल टू द पॉइंट या कार्यक्रमामध्ये बोलत असताना रोहित पवार यांनी मात्र आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना आणि जनतेला त्यांनी एक स्पष्टपणे एक संदेश दिलेला आहे की जर भविष्यामध्ये काही राजकीय उलथापालथ जर झाली आणि पक्षाने जर निर्णय घेतला असं तर शरद पवार किंवा सुप्रिया सुळे भाजपसोबत जाणार नाही किंवा महायुतीसोबत जाणार नाही आणि जरी गेले तर मी काय सत्तेमध्ये जाणार नाही, मी माझा वेगळा निर्णय घेईल अशी त्यांनी स्पष्टपणे आपली भूमिका जी आहे ती दिलेली आहे, प्रतिक्रिया दिलेली आहे. खरं तर भविष्यामध्ये काय होईल हे आज तरी सांगता येत नाही, मात्र जर अशी कोणती परिस्थिती जर आली तर मी माझा निर्णय घेईल, पवारसाहेबांना मी माफी मागेल आणि मी वेगळा होईल असं त्यांनी म्हटलेलं आहे. सोबतच इतरही विषयांवरती त्यांनी परखडपणे आपलं मत मांडलेलं आहे, वेगवेगळ्या विषयांवरती प्रतिक्रिया दिलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असं तुम्ही पण आता काही वेळापूर्वी उल्लेख केला तो म्हणजे की मागील काही दिवसांपासून सुनील तटकरे आणि शरद पवार यांच्या भेटीची मोठ्या प्रमाणात राजकीय वर्तुळामध्ये चर्चा होती. म्हणजे मागील 3 वर्षानंतर सुनील तटकरे यांनी शरद पवारांची भेट का घेतली असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनामध्ये तर उपस्थित होतोय आणि त्याच प्रश्नावरती बोलत असताना रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे की ही भेट फक्त आणि फक्त सुनेत्रा पवार यांच्यावरती दबाव निर्माण करण्यासाठी झालेली आहे. कारण पक्षामध्ये सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना डावलल्याची भावना त्यांच्यामध्ये निर्माण झालेली आहे. कार्यकारिणीच्या यादीमध्ये त्यांचं नाव असून सुद्धा त्यांच्या नावासमोर पद नसल्यामुळे आणि सोबतच पक्षाच्या निधीवरती आता सुनील तटकरे किंवा प्रफुल्ल पटेल यांची नजर नसणार आहे किंवा त्यांचा काही अधिकार नसणार नाही. कारण आता पूर्णपणे अधिकार जो आहे तो सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांच्यामुळे आहे. त्यामुळे मागील काही दिवसांमध्ये या दोन्ही नेत्यांमध्ये आपल्याला कुठेतरी डावललं जातं. एकंदरीतच रोहित पवारांच्या सगळ्या विधानानंतर आता राष्ट्रवादीतून या संदर्भात काय नेमक्या प्रतिक्रिया येतात हे आपल्याला पाहायचं आहे. धन्यवाद सीमा, दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. सीमा आढे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होत्या.